नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, MPSC गाईड या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन आपले स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पद्म पुरस्कारांचा अभ्यास करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण 2019 मधील पद्म पुरस्कार आणि 2020 मधील पद्म पुरस्कार कोणाकोणाला दिला गेलं ह्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण भारतरत्न पाहिलं, जो की देशाचा सर्वोच्च पहिला नागरी पुरस्कार होता. तर त्याच्यानंतर ज्या पुरस्कारांचा क्रमांक लागतो ते असे आहेत: पद्मविभूषण, जे की दुसरं सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे; पद्मभूषण, जे की तिसरं सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे; आणि पद्मश्री हे चौथं सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. मित्रांनो, हे पुरस्कार देखील भारतीय नागरिक, त्याचबरोबर भारतीय नागरिक नसतील त्या लोकांनाही, म्हणजेच परकीय देशाच्या नागरिकांना देखील पुरस्कार दिल्या जातं. हे पुरस्कार भारत सरकार सजेस्ट करतं राष्ट्रपतींना, आणि राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार वितरित केले जातात. खालील चित्रांमध्ये ह्यांचं एक छोटंसं स्वरूप दिलेलं आहे. हे पुरस्कार नेमके कसे दिसतात, तर पहिला क्रमांक पद्मविभूषण आहे, आणि ह्या पुरस्कारांची नावं, पद्मविभूषण असेल, भूषण असेल किंवा श्री असेल, तर त्यांची नावं देखील त्या पदकावर कोरलेली असतात. काही महत्त्वाचे घटक आपण पाहूयात. मित्रांनो, पद्म पुरस्कारांची स्थापना, ह्या तिन्ही पुरस्कारांची स्थापना 2 जानेवारी 1954ला झालेली आहे. आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की भारतरत्न ह्या पुरस्काराची स्थापना देखील 2 जानेवारी 1954ला झालेली आहे. म्हणजेच एकदाच ह्या चारही पुरस्कारांची स्थापना झालेली आहे. आतापर्यंत म्हणजेच 2020पर्यंत 449 जणांना हे पद्म पुरस्कार दिल्या गेलेले आहेत, तिन्ही प्रकारचे पद्म पुरस्कार. तर पहिल्यांदाच जे व्यक्ती आहेत, जे तृतीयपंथी आहेत, ज्यांना पुरस्कार भेटला ते आहेत नर्तकी नटराजन, ज्यांचं क्षेत्र होतं भरतनाट्यम, म्हणजे त्या भरतनाट्यम करतात, आणि त्यांना 2019मध्ये पद्म पुरस्कार दिला गेलेला आहे, आणि त्यांना पद्मश्री दिल्या गेलेलं होतं. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये पद्म पुरस्कार दिले जातात, तर कला क्षेत्र, साहित्य, विज्ञान तसेच सार्वजनिक सेवा. आता हे 4 असे ठळक क्षेत्र आहेत, पण यांचा खूप मोठा असा त्याचा अर्थ काढला जातो. उदाहरणार्थ, कला क्षेत्रामध्ये खेळांचा देखील समावेश होतो. साहित्यामध्ये मग लेखक, कवी, त्याचबरोबर जे कथाकार असतात, कादंबरीकार असतात, त्या सर्वांचा समावेश साहित्यामध्ये असतो. विज्ञानमध्ये मग तंत्रज्ञानामध्ये काम करणारे किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ह्या लोकांचा देखील विज्ञानामध्ये समावेश होतो. सार्वजनिक सेवेमध्ये सरकारी नोकरीमध्ये चांगले काम करणारे व्यक्ती असतील, किंवा जे ट्रस्ट चालवत असतील, त्याचबरोबर जे काही लोक NGO चालवतात आणि त्या NGOच्या माध्यमातून जनसेवा करतात, त्यांचा देखील सार्वजनिक सेवा यांच्यामध्ये समावेश करतो. एकंदरीत काय, तर हे एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्हनं ह्या टर्म्सचा वापर केला गेलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे पद्म पुरस्कारांचे नावं जाहीर केली जातात, आणि राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण केलं जातं. आता पाहूयात पद्म पुरस्कार 2019मध्ये ह्या नेमक्या कशा स्वरूपाचं होतं, कोणाकोणाला दिलं गेलं होतं. 2019मध्ये म्हणजेच कोरोना सुरू होण्याच्या आधी, म्हणजेच कोरोना होण्याच्या आधीचा 1 वर्ष, त्या वर्षामध्ये एकूण 112 पुरस्कार दिले गेले होते, पद्म पुरस्कार. त्यामध्ये 4 पद्मविभूषण, 14 पद्मभूषण आणि 94 पद्मश्री पुरस्कार होते. आता 4 विभूषण पुरस्कार कोणते ते पाहूया. त्यामध्ये 4 व्यक्ती असे आहेत: तीजनबाई, ज्या की छत्तीसगडच्या आहेत, आणि त्या पांडवी, म्हणजे त्यांचं एक त्यांना कलाक्षेत्रामध्ये दिलं गेलं होतं, आणि त्या पांडवी प्रकारचं संगीत सादर करतात. पांडवी किंवा पांडवनी असं देखील म्हणतात त्याला. तर ते सादर करतात, आणि त्यामध्ये ते महाभारतातल्या कथा संगीताच्या स्वरूपात लोकांसमोर त्या सादर करतात. तर त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार 2019मध्ये दिला गेला. त्याचबरोबर अनिलकुमार मणिभाई नाईक, जे की उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहेत, त्यांना पद्मविभूषण दिलं गेलं आहे. त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरे, त्यांना शिवचरित्रकार किंवा शिवशाहीर असे देखील म्हणतात, ते महाराष्ट्राचेच आहेत, आणि त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. त्याचबरोबर इस्माईल उमर गुलेह, जे की जिबुतीचे नागरिक आहेत. जिबुती हा आफ्रिकेतील एक देश आहे. आपला मॉरिशसच्या बाजूलाच जिबुती हा देश आहे. तर तेथील ह्या व्यक्तीला इस्माईल उमर गुलेह यांना
पद्मविभूषण पुरस्कार 2019मध्ये दिला गेला आहे. पद्मभूषण हे 14 पुरस्कार 14 व्यक्तींना दिले गेले आणि पद्मश्री हे 94 व्यक्तींना दिले गेले. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर हा पुरस्कार 2 व्यक्तींना जरी दिला गेला असेल आणि तो जॉईंटमध्ये दिला गेला असेल तर त्या दोघांमध्ये मिळून हा एक पुरस्कार म्हणून ग्राह्य धरतात. उदाहरणार्थ रवींद्र कोल्हे आणि त्यांच्या पत्नी यांना मागे पद्मश्री पुरस्कार दिला गेला, तर तो त्यांना जॉईंटमध्ये होता, म्हणजे दोघांना मिळून तो पुरस्कार दिला गेला होता, पण मोजताना त्याला एक पुरस्कार म्हणूनच मोजल्या जातं. तर 2019मध्ये एकूण 8 महाराष्ट्रीयनांना पद्म पुरस्कार दिले गेले. ते इथे मी लिस्टमध्ये दिलेलंच आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की 2019मध्ये पद्मभूषण एकाही महाराष्ट्रीयाला भेटलेला नव्हता. पद्मविभूषण हे बाबासाहेब पुरंदरे यांना आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित असलेले अनिल कुमार नाईक यांना, म्हणजेच 2 व्यक्तींना पद्मविभूषण दिलं गेलं होतं, मात्र पद्मभूषण एकाही व्यक्तीला दिलं गेलेलं नव्हतं. पद्मश्री मात्र 8 लोकांना दिलं गेलं. ते कोण होते? मनोज वाजपेयी, जे की ॲक्टर आहेत. दिन्यार कॉन्ट्रॅक्टर हे देखील चित्रपट क्षेत्राशी संबंधित होते. सुदाम केवत, वामन केंद्रे, रवींद्र व स्मिता कोल्हे, शंकर महादेवन जे की गायक आहेत, नागेंदास संघवी आणि शब्बीर सय्यद यांना पद्मश्री हे पुरस्कार दिले गेले. आता 2020 जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर 2020मध्ये पद्म पुरस्कार किती आणि कोणाकोणाला भेटले हे थोडक्यात पाहूया. तर 2020मध्ये एकूण 141, म्हणजे 2019च्या तुलनेत जास्त पुरस्कार दिले गेले, 141. त्यामध्ये 7 पद्मविभूषण होते, 16 पद्मभूषण होते आणि 118 पद्मश्री होते. तर पद्मविभूषण कोणाकोणाला दिलं गेलं ते पाहूया. ही सर्वच नावे महत्त्वाची आहेत, कारण पद्मविभूषण हे दरवर्षी मोजक्याच लोकांना दिलं जातं, त्यामुळे ती मोजकीच नावे आणि त्यांच्याशी संबंधित त्यांचं जे क्षेत्र होतं, म्हणजे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ते क्षेत्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर ह्यामध्ये जॉर्ज फर्नांडिस हे पॉलिटिकल क्षेत्राशी संबंधित होते, सार्वजनिक सेवा असं आपण त्याला कन्सिडर करू शकतो. तर त्यांना मरणोत्तर दिलं गेलं. अरुण जेटली, आपल्या देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना मरणोत्तर पद्मविभूषण 2020मध्ये दिलं गेलं. सुषमा स्वराज ह्या देखील BJPशी संबंधित होत्या आणि आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री देखील होत्या, तर त्यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण दिलं गेलं. त्याचबरोबर मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जुगनाथ यांना देखील 2020चा पद्मविभूषण दिला गेला. आपल्या मेरी कॉम, ज्या की स्पोर्ट्सशी संबंधित आहेत, बॉक्सर आहेत, त्यांना देखील पद्मविभूषणाने सन्मानित केलं गेलं. कला क्षेत्राशी संबंधित असलेले चन्नूलाल मिश्रा यांना देखील हा पुरस्कार दिला गेला. त्याचबरोबर कर्नाटकामध्ये एक मठ आहे, विश्वेश्वर तीर्थ स्वामी मठ म्हणून, तर त्यांना देखील त्या मठाला पद्मविभूषण हा पुरस्कार दिला गेला. हा पुरस्कार अध्यात्म या क्षेत्रामध्ये दिला गेला. मित्रांनो, 2020मध्ये एकूण 16 पद्मभूषण पुरस्कार दिले गेले. ह्यामध्ये आपण महाराष्ट्र आणि काही महत्त्वाचे जे व्यक्ती आहेत त्यांचा इथे नामोल्लेख केलेला आहे. सर्वच नावे आपण लक्षात ठेवणं हे आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर असतं, कारण 3 प्रकारचे पुरस्कार आणि त्यातही मग सर्वांना कोणाकोणाला दिलं गेलं हे सगळं लक्षात ठेवणं म्हणजे एक खूप अवजड असं काम आहे. तर महत्त्वाची नावं मी इथे देतो आहे. पहिले आहेत आनंद महिंद्रा, जे की आपली महिंद्रा कंपनी जी आहे ऑटोमोबाईल सेक्टरशी संबंधित, तर ते महाराष्ट्राचेच आहेत, त्यांना पद्मभूषण दिला गेलं आहे. मनोहर पर्रीकर यांना सार्वजनिक सेवेशी संबंधित, जे की गोव्याचे मुख्यमंत्री होते, यांना मरणोपरांत पद्मभूषण दिला गेलं आहे. त्याचबरोबर बाळकृष्ण दोशी, जे की वास्तुकलेशी म्हणजेच आर्किटेक्चरशी संबंधित होते आणि ते तेलंगणाचे आहेत, त्यांना पद्मभूषण दिला गेलं आहे. PV सिंधू, जी की बॅडमिंटन ह्या खेळाशी संबंधित आहे आणि तिला फुलर आणि सायना नेहवालवाला म्हणतात, PV सिंधूला नाही म्हणत. तर PV सिंधू ही बॅडमिंटनशी संबंधित आहे आणि ती तेलंगणाची आहे, तिला पद्मभूषण दिला गेलं आहे. जगदीश सेठ यांना जे की साहित्य क्षेत्राशी संबंधित आहेत आणि ते USAचे नागरिक आहेत, त्यांना पद्मभूषण दिलं गेलं आहे. आणि सय्यद मौझेम अली,
बांगलादेशचे हे रहिवासी आहेत आणि सार्वजनिक सेवेशी संबंधित त्यांचं क्षेत्र आहे. तर त्यांना 2020मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार दिला गेला आहे. आता पद्मश्री पुरस्कार 2020मध्ये एकूण 118 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार दिला गेलं. त्याच्यामध्ये महत्त्वाचे कोण होते आणि महाराष्ट्रातील नेमके किती आणि कोण कोण होते ते पाहूयात. महाराष्ट्रातील एकूण 12 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार 2020मध्ये दिला गेलं. ते कोण होते? झहीर खान, क्रिकेटशी संबंधित. पोपटराव पवार, जे की नगर जिल्ह्यातील एका गावाचे सरपंच होते आणि त्यांनी त्या गावाचा खूप चांगल्या प्रकारे विकास केला. तर ते त्यांचं कार्य लक्षात घेऊन त्यांना 2020चा पद्मश्री पुरस्कार दिला गेला. डॉक्टर रमण गंगाखेडकर, जे विज्ञान क्षेत्राशी संबंधित आहेत. करण जोहर, चित्रपट क्षेत्राशी संबंधित म्हणजेच कला क्षेत्राशी. सरिता जोशी, कला क्षेत्राशी संबंधित. राहीबाई पोपरे, यांनी आपल्या देशी बियांचा संग्रह केला होता. तर त्या संग्रहाखातर त्यांना 2020मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं, राहीबाई पोपरे. त्यानंतर अदनान सामी हे गायक आहेत. त्याचबरोबर सुरेश वाडकर हे देखील गायक आणि संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत. आणि डॉक्टर सँड्रा डेसा सुझा, जे की मेडिसिन ह्या क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांना देखील हा पुरस्कार दिला गेला. आणि कंगना राणावत, एकता कपूर ह्यांना तर आपण ओळखतोच. तर ह्यांना देखील 2020चा पद्मश्री पुरस्कार दिला भारत सरकारने. आता काही महत्त्वाचे व्यक्ती ज्यांना पद्मश्री पुरस्कार आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं, खास करून खेळाशी संबंधित व्यक्तीचं नाव विचारलं जातं. त्या व्यक्तीचं नाव आणि मग तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. आणि बऱ्याच वेळेस हे व्यक्ती आणि आपल्याला तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे आठवत नाही. तर त्या व्यक्तींची मी नावं देतो आहे. जितू राय हा नेमबाज आहे. नेमबाजी हा त्याचा खेळ आहे. तर त्याला पद्मश्री पुरस्कार दिलं गेलं. तरुणदीप राय हे तिरंदाजीशी संबंधित आहेत. MP गणेश हे हॉकीशी संबंधित आहेत. आणि ऑयनम बेमबेम देवी ह्या महिला आहेत आणि फुटबॉलशी संबंधित आहेत. तर यांना 2020चा पद्मश्री पुरस्कार दिला गेला. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण पद्म पुरस्कार 2019 आणि 2020.